नमस्कार मंडळी. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आज वैभवचा बर्थडे आहे आणि वैभव पुण्यामध्ये आहे की मला माहित नाही की आज तो येणार आहे. ऍक्च्युली येणार आहे तो आज वैभव, म्हणजे येईल 3 किंवा 4 वाजेपर्यंत आणि मी घरी आहे आता. पण मला जॉब वरती पण जायचंय. जॉब वरून मी विचार करते की हाफ डे घेऊन घरी येईल, पण मी करू काय मला माहित नाही. म्हणजे मी थोडस कन्फ्युज आहे गाईज. मला असं वाटतंय की मी घरी येईल लवकर आणि एक वॉल असं डेकोर करते थोडस. आणि मी आणखीन ठरवलेलं नाही की त्याला गिफ्ट काय द्यायचं आहे. म्हणजे मी त्याला शर्ट देऊ, पॅन्ट देऊ, शूज देऊ की वॉच देऊ की काय देऊ मला समजतच नाही काही. लास्ट वेळेस ना मी त्याच्यासाठी माझा हातापासून केक नाही, हातापासून म्हणजे मी माझ्या स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी केक बनवला होता, ते पण बिस्किटचा. कारण मला दुसरा केक बनवता येत नाही. तो बिस्किटचा केक आम्ही लहानपणी बनवायचो असं खेळायला वगैरे. तर तो केक त्याला मी खेळायला म्हणजे आम्ही असं टाइमपास म्हणून आम्हाला खूप इच्छा असायची केक केक केक, तर आम्ही बिस्किटचा केक बनवायचो. आणि यावेळेस पण मी ठरवते की त्याच्यासाठी एक बिस्किटचा केक बनवणार छोटासा आणि तो फ्रीज मध्ये ठेवणार आणि फ्रीजवर असं लिहिणार की वैभव असं म्हणजे हिअर इज युअर बर्थडे केक असं काहीतरी. बघू, मी आता बिस्किटचा केक बनवते पण तो श्री स्वामी समर्थ सक्सेसफुल व्हायला पाहिजे तो केक. जर सक्सेसफुल नाही झाला तर मी त्याला काय ठेवू. आणि नंतर बाहेरून मी एखादा केक पण ऑर्डर करेल. सो गाईज, रेडी स्टेडी गो. ब्रेड आणलाय आणि नंतर दूध आणलंय. मी 10 रुपयाचं दूध आणलंय चिंगूस सारखं. आणि मी वैभवला स्कॅनर पाठवलंय सगळ्या ह्या गोष्टींचं, कारण बिचाराचा बर्थडे म्हणलं त्याच्याकडूनच पैसे घ्यावे लागणार ना मला. आणि नंतर ओरिओचे 3 पॅकेट आणले. इनो घेतला, इनो इथे भेटला मला ओरिओ सोबत. गाईज, कुकर मध्ये केक ठेवलेला आहे मी आणि इकडे खूप जास्त राडा पडलाय सगळा एकदम. 15 मिनिट झालेले आहेत. मी कुकर मध्ये लावून ठेवलेलं आहे त्याला. लेट सी की ओ माय गॉड, स्मेल तर मस्त येतोय. मी ह्याच्यामध्ये तूप पण टाकलं होतं गाईज. यायचं खूप डिफिकल्ट आहे. समजून गेला की थोडासा चिपकलाय, पण मला वाटतं झालाय. हे बघा, छोटासा झालाय, खूप छोटासा, म्हणजे आतमध्ये आहे. निघाला. वाव वाव, खूप स्पॉन्जी झालाय, खूप जास्त. खूप छोटासा झालाय पण खूप स्पॉन्जी झालाय बघा. वाव वाव वाव. थोडस खाऊन बघते, साईडचा पडलेला खाते. गाय जे व्हाईट व्हाईट वाली क्रीम निघाली होती का ह्यामधली, मी ना त्याचं मला असं वाटलं की त्याच्यामध्ये थोडस दूध टाकून त्याला गरम करते, मग अशी एकदम व्हाईट वाली क्रीम तयार होणार. आणि हे झालंय काहीतरी वेगळंच. मला वैभवची रिॲक्शन बघायची की तो त्याची काय रिॲक्शन असणार आहे. ह्या माझी इच्छा होती की मी ह्याला गोल केक बनवू आणि मला माझ्याकडे काहीच नाहीये ह्याच्यावर ठेवायला यारशी. गाईज, सगळ्यांनी वैभवला हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा द्या. बाय बाय. गाईज, राईट नाव आय एम फिलिंग लाईक बायका बर्थडे बायका बर्थडे बायका बर्थडे बायका बर्थडे असं. म्हणजे नाही का, म्हणजे मी जॉबून आता घरी आले. वाईट क्रेझी क्रेझी, म्हणजे मी हप्ते घेऊन आले, जायचीच काही गरज नव्हती माहिती का. पण 200 रुपयासाठी जॉबवर जायचं, नंतर 200 रुपये ट्रॅव्हलिंगला खर्च करून घरी जायचं. आता मी घरी जाते मस्त पैकी आणि बघते डेकोरेशन साठी काय घेऊ शकते. ऍक्च्युली मला गिफ्ट केला टाइम आहे, पण मला वाटतं की गिफ्ट त्यालाच घेऊन जाऊन घ्यायला पाहिजे. मी बघते आता यार, मला समजत नाही. आधी तर मला डेकोरेशन करायचंय. मेन थिंग इज डेकोरेशन. तू आहे ना असा शॉक व्हायला पाहिजे, दीदी हे काय केलंयस तू, असं मी काहीतरी करणार एकदम क्रेझी. गल्लीत पण भेटते सगळं, खूप काय झिरमळ्या वगैरे फुगे वगैरे तसलं सगळं. माझा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. मी आता अशी केवढे फुगे फुगवलेले आहेत मी तुम्हाला दाखवू इच्छिते. हे बघा, केवढे फुगे फुगवलेत आणि मला खूप सारे फुगे फुगवायचेत. आणि वैभव आलेला पण आहे. मी त्याला आता फोन करून विचारलं. आता मला फुगे फुगवायची इच्छा नाही राहिलेली. आता इच्छा अशी आहे, वैभवची वाट बघते आणि त्याच्याकडून फुगे फुगवून घेते. मी किती बिनलाची आहे. आणि मी छोटूसा केक आणलाय 1/2 किलोचा, कारण आमच्या घरी खायला एवढी लोक पण नाही येत, मग वाटोळ होईल नाही का. काल पण मला काहीच नव्हतं वाटत. काल पण मी दिवसभर पण फक्त म्हणलं माझ्या भावाचा बर्थडे माझ्या भावाचा बर्थडे, पण मी काहीच केलं नाही गाईज. मी किती नालायक आहे. म्हणजे मी जर काल अर्धी तयारी केली असती ना, तर माझं काम आज खूप हलकं झालं असतं. मला खूप छान वाटलं असतं आज. म्हणजे मला असं एकदम धडधड होतंय, होईल का नाही होईल का नाही, करणं होईल का नाही. तरी पण गाईज मला वाटतंय त्याच्यासाठी काहीतरी करावं, कारण तो माझा भाऊ आहे ना, माझ्या लग्नामध्ये हुंडा देईल तो, म्हणून मला वाटतंय की त्याच्यासाठी काहीतरी करावं. सो गाईज, हा आहे केक. हे व्हॅनिला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी वियर्ड वाटेल. मी फक्त त्याचं नाव मला टाकता येत नव्हतं पूर्ण एकदम छोट्याशा केक वरती, म्हणून फक्त व्ही टाकलंय. हे बघा, वाव, टंटडान टंटडान. बर्थडे ओ माय गॉड. मला घाम बघ. म्हणजे माझा आहे का तुझा आहे पण बाईवाली. गाईस, दोघं केक कापू. हा दोघं घ्या. ए साने, हॅपी बर्थडे. काढलो कर घाम आला दे मला स्कूलला जायचं. फोन आला कोणाचा.
नूडल्स आणले. मी सूला जातो तर दिदे पागलच का ग सत्यानाश कर आणल्यास. बाई Guys, डेकोरेशनच नाही मला जाऊ द्या आपण लई छान छान भेटूयात लई छान छान. डेकोरेशनच नाही झालं ना. मी त्याला काही गिफ्ट आणलं काहीच नाही. टाइमच नव्हता माझ्याकडे. मी विचार केला की जॉबून येईल काही आणि कसं उभारतंय कसं उभार काहीतरी करील माहिती का. आणि मग मी ही घेऊन आली तर हितपर्यंत बनवलास. मग हे उघड घे. टाइम लागला. अरे मग मी केक हो अगं फुगत नाही आणि केकच नाही आणला. नुसतं डेकोरेशन करत बसले. आणायचंय तुला ते मला काय सांगायचं नाही. मला लय काय काय आणलंय मी गावाकडून पण तुम्हाला दाखवतो मी सगळ्या गोष्टी. आणि आपण भेटूयात लवकरच. माझी सूला जाऊ द्या वॉशरूमला जाऊ द्या. आणलंय की केक नाही ती अरे देवा आणला फ्रीज मध्ये आहे फ्रीज मध्ये आहे. ही माझ्या कसा हा? संडास छी छान केलंय. हँडमेड केक ओ माय गॉड नंतर दाखवत गाईजला गाईज बाय खाऊ घाले. गाईज माझी आंघोळ झाली सुशी करून झाली सगळं झालं बरं का. आणि आता हे बर्थडेच आता मी तुम्हाला रिव्हील करतोच कारण मला ना राहावं नाही गेलं माहिती का. ए मॅचिंग झालं का तुझ्या टॉप लाईन ह्याला वा छान दिसतंय. तिथे लई मोठं सरप्राईज आहे. ढंगचिक ढंगचिक ढंगचिक. मी काय काय आणलं गावावर माहिती का म्हणजे एवढं नाही पण ते खूप त्याच्यामध्ये आठवणी हे करत. मी हा ब्लॉग हा क्लिप याच्यासाठी घेतोय कारण हिला बर्थडेची स्पेलिंग येत नव्हती. तिथं हे बघा हे काय तिथं सगळं होतं बरं का. ती मोबाईल हे गेले काय आधी काय असतं आधी बी असतं पुन्हा काय असतं आय असतं मला पण येत नाही तिकडे बघून सांगतोय काय BIR हा THY पण जिथं जी उरलेली अक्षर ती लावून टाकी इकडे तिकडे इकडे तिकडे. मी काय म्हणतो माहिती का हिना चिकटपट्टीला लावायला लागली बरं का अशी लाईन आणि मला माहितच नव्हतं. मी कधी असलं काय लावलेलंच नाही. पण आम्ही हे बघा आणखीन कन्फ्युज होती वाटतंय. पण ना हे ना हे असं दिलंय त्या माणसाने नाही का आणि ते हा- त्याच्यामध्ये ओवून लावायचं मला होते. माहितच त्याला नव्हतं इकडे इकडे असे बिळ येतं छोटे छोटे दिसते का तुम्हाला इथे. असलं काय करामाती गोष्टी नाही. पण तू वाकडं वाकडं तिकडे तिकडे काला सरळ की छान दिसते फॅशन असते फॅशन. सरळ की छान दिसते बघ ना कसं तू. असतं रे तुझं. तू आलाच कशाला काय माहिती. तूच बोलवलंस माहिती का. पण गाईज आता आपल्याला उघडायची ही बॅग उघडायची आणि ती एक बॅग उघडायची नाही म्हणजे तसं काय नाही आणलं आपल्या जुन्या आठवणी आणल्यात असं सांगतो तुला मी. घरूच म्हणलं. त्याच्यावर एक ब्लॉग पण बनवू शकतो आपण बनवाय. इथं काय लागलंय? नक लागले तुला त्याची स्टोरी पण सांगतो माझं लागलं स्वतःच. तर मी तुम्हाला सांगतो माझ्या पोटाचं सगळं सालपट निघाला अरे. माझं माझ्या का BIRT अगदी दे अरे चिकटपट्टीनं हा हा लय आवडायला लागली. काय ते मस्त वाटणार बरं का ही अशी फ्रेम. इकडे आमचे विजन खिडकी ओपन केली नाही बनून जाईल. हो यार इकडे काय विजन बोर्ड आहेत ना तुम्हाला ते ब्लॉग मध्ये दिसतात सगळ्या पण त्याच्यावर पण एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे. 3 विजन बोर्ड आहेत 3 मधलं आम्ही काय काय आमचं कम्प्लीट केलंय ह्या 6 महिन्यात आणि काय काय राहिले सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी एका ब्लॉग मध्ये देणार आहे. तो ब्लॉग लवकरच येईल. पण आता मी गावावरून आणलेले ब्लॉग काय बॅगा उघडणार आहे. मी गावाला गेलो हे पण तुम्हाला माहित नाही सगळ्या गोष्टी सांगतो. हा हे जास्त HAPPY BIRTH DAY पागल आहे तू. डी कुठे टाकणार ए कुठे टाकणार वाय कुठे टाकणार इथे टाकते का बर्थ डे इथेच टाकायचं आहे ना. TH बर्थ बर्थ आणि डे DAY खाली टाका आता इथं डंग डंग डंग. बर्थडे हम्म. डे गिफ्ट घ्यायचं होतं. हा खरंच हा. आतापर्यंत मला एक चड्डी घेतली नाही तिनं शपथ. 100 रुपयाची. चल बरं घेऊन चल. हा अगं मी तेच म्हणतोय मी चड्डी नाही घेतली सोनं कधी देणार आहे. ठीक आहे गाईज लेट्स अनबॉक्स आवर गावाच्या बॅग. चल की जाऊ ना. तर गाईज आता मी माझी सुरुवातीपासून सांगतो तर मी गेलो होतो गावाला 15 तारखेला. माझं अर्जंट काम होतं बँकेमध्ये आणि माझ्या मम्मी पप्पाची TC पाहिजे होती. तर मी माझ्या स्वतःच्या गावाला गेलो पण माझ्या घरी वगैरे नाही जास्त गेलो. मतलब गेलतो पण डॉक्युमेंट्स वगैरे पाहिजे होते. सो हे काम होतं गावाकडे आणि मी मिनी ब्लॉग वगैरे काही नाही घेतलं काही शूट नाही केलं. जिकडं मी तुम्हाला दाखवेल की हे माझा ब्लाबला आहे शेतात पण नाही गेलो. मामाच्याकडे पण गेलतो मामाच्या शेतामध्ये गेलतो वगैरे. तर ते काम क्विक झालं क्विक. मला असं भीती होती की आईचं पप्पाचं TC देणार का नाही कारण आई पण सोबत नाही पप्पा पण सोबत नाही. तर TC मला पासपोर्टसाठी लागायची होती जास्त कारण आम्ही कधी उडान घेणार आम्हाला पण माहित नाही. आपले पासपोर्ट पाहिजे पासपोर्टसाठी TC पाहिजे होती. मी जेव्हा माझ्या शाळेत गेलो ना ती किस्सा सांगतो. मी गेलो मला पुरी वैभवदा आला हा व्हिडिओ म्हणतो. मी पळत जे सुटलं ना स्टाफ रूम मध्ये जाऊनच मी ब्रेक मारला. सुट्टी झाली ब्रेक झाला म्हणजे इंटरव्ह्यूचा भात असा आणि इंटरव्ह्यूचा ब्रेक इंटरव्हल समजून घ्या. तर ते झालं आणि ज्यांनी मला खूप जणांनी ओळखलं खूप मस्त वाटलं बरं का. आणि नंतर ओळखीचे पण दिसले त्यांना हाय बाय केलं. पण मी माहिती का मास्क लावून गेलो आणि टोपी घालून गेलो मग जास्त त्यांना ओळखलं नाही आलं. पण मी का ठीक आहे मला ना तुझं घरानं ऐकायचं. माझा बर्थडे आहे बर्थडेच गेला संपला 7 वाजला आता. माझा बर्थडे गाडीत गेला गाडीत
बर्थडे ऐक ना बर्थडे माझा माझा बर्थडे ट्रॅव्हल मध्ये गाडीमध्येच गेला पण ठीक आहे guys. बर्थडे म्हणजे माझे सायन्सचे टीचर होते ना ते बाबाचे क्लासमेट होते सो त्यांनी मला लवकर दिलं सगळं काम करून अर्ज वगैरे दिला आणि बाकीचे मी ओळख सांगितली काय म्हणजे मला शिक्षकांनी ओळखले की वैभव कुठे असतो काय करतो मग त्यांनी मी सांगितलं ते म्हणलं खूप चांगलं करतो वगैरे वगैरे खूप चांगलं मग आईच्या गावाला गेलो आईची टीसी घ्यायला गेलो त्या पप्पाला सॉरी आईच्या पप्पाला आणि आईच्या भावाला गेलो सोबत आईचा भाऊ तर लई मी येतो चल आईचा पप्पा पण मला पण यायचंय मग दोघांना सोबत नेले आणि मग त्यांच्या दोघांना बघूनच म्हणले ठीक आहे देतो थांबा जरा. कारण तेच टीचर होते हिला पण आणि मामाला पण शिकवायला त्याच्यामुळं दिली लगेच आणि काय आमचे मामा आणि तिथं आमच्या गावात तुला माहिती का? मोठे आहेत, आमच्या गावात खूप मोठे आहे. हा आमच्या आईचं खानदान लय मोठे खानदान नाही नाव खूप मोठे नाव खूप मोठे. पाटील हम्म तर काही माहिती तिथं काय माहित झालं माहिती का आम्हाला काय? आमच्या आईची आईची इज्जत पण मला- तुला मी फोटो पाठवला होता आईच्या जन्म कारण मला लक्षात नाही राहणार मग त्या रजिस्टरचा फोटो काढला असा पण ते बरोबर असेल ना असेल बरोबर असते हा मग तुला कसं माहित नाही शाळेवाल्याला माहिती मग तुला माहित नाही तर काही आमच्या आईची बर्थडे माहित झाली थांब ना आणि 6व्या महिन्यात बर्थडे असो आता गेला 7वा महिना आहे तर आम्ही नेक्स्ट इयर पासून तिचा बर्थडे पण सेलिब्रेट करणार आताच कमेंट्स होते की आईचा बर्थडे असेल तर आईची बर्थडे डेट माहित नव्हती आम्हाला पण आता माहित झाली आमच्या आईचा बर्थडे होऊन गेला तर काहीच काम खूप चांगलं झालं मी सगळ्यांना थँक्यू बोलतो ज्यांनी पण माझं काम करून घेतलं आणि मी सगळ्यांना खूप चांगलं बोललो सगळ्यांशी बँकेत कसं असतं म्हणजे एक शॉट सांगतो गावाकडे तर गावाकडे कसं असतं माहिती का तर ते लोक म्हणजे काम करतात तसं निघून थँक्यू बोलत नाही किंवा वगैरे वगैरे पण मी त्यांना प्रत्येक गोष्ट थँक्यू सर मी खूप रिस्पेक्ट दिली म्हणजे द्यायचीच पाहिजे त्यांना तर नंतर मग मी झेरॉक्स दुकानात गेलो आणि तो मला तिथं हुडकत आला बँक सोडून तिथं हुडकत आला भैया ऐक ना लंचचा ब्रेक होते सो चल लवकर तुझं डॉक्युमेंट घेऊन आणि लवकर करून टाकू थँक्यू माझी केस पडते आणि माझ्या गुडघ्याची केस पडते गाईज मेन थिंग इज की गावाकडच्या लोकांना रिस्पेक्ट दिली तर ते आपलं काम खूप छान पद्धतीने हा. करतात. गाईज बॅग ओपन थोडं त्यांना कॅमेरा दाखव ना हिथंच ठेव काय काय तुम्हाला दाखवतो मी छान पद्धतीने बरं का सुई दाखवतो ही पडदा आणलाय मी आमच्या घरचा बापरे गणपतीला आणलाय लावायचं कसं बर्थडे द्यायचं मस्त वाटेल ना आणि आणखीन एक पडदा आहे आमच्या घरात पण हे नाही दाखवायचं यार मला दुसरं दाखवायचंय मी कोणाला आणलंय माहिती का मांजरीला नाही मी ना बालूच्या आईला आणलंय म्हणजे काय झालं माहिती का मामीकडे होती बाल्याची आई मग ती काय म्हणली माहिती का मामी म्हणली आमची मामी हे बरं का वैभव घेऊन जावा बाल्याच्या आईला वैभव घेऊन जावा मी म्हटलं अहो नको आम्हाला नाही लागत मला माहिती काय आणलंय तू बालूची आई माझ्या मामीच्या हातची बालुशाही मला खूप जास्त आवडते बाल्याची आई मामी छान मामी बनवते खूप छान बालुशाही बनवतात माझी हे बघा पुन्हा आणलंय पुन्हा आणलंय डंडडन ही कोणासाठी दुसरं ताट कुणाचं आहे बघू? तुझे नाव बघू नाव टाकलं काय नाही काय टाकलं. तिथं आमच्या इथं खप्प्याचं ताट एकच होतं म्हणून वैभवने दुसरं पण आणलंय मामीनं खूप काय आणलं दिलं दुसरं मेन खवा आणलाय खवा काढावा लागला आणि खवा खराब झाला असेल माहिती का खवा गुलाबजामुन बनणार आमच्या घरात ढिंकीची किड्डी आता रेडी आहे का तू काय ते बघायला हे हॅपी बर्थडे बर्थडे गाईज तुम्ही हे बघा फक्त गाईज हे बघा डिंचिंग तुम्हाला ह्याची माझी स्टोरी सांगतो तर माझा नेक्स्ट मला पण नाही आवडत पण मी आनंद घालायला जाऊ दे आपण एक आठवण म्हणून सोबत नाही हे पुण्यात घेतला होता आणि माझा एक फॅशन शो होता त्या फॅशन शो मध्ये घालायला हे घेतला होता आणि नंतर घातलंच नाही कधीच तो म्हटलं चला मी इकडे फोटो टाकतोय फॅशनचा ते रॅम्प वॉक केलं तर मी असं ढंगडंग माझ्या घरी इतक्या माझ्या ट्रॉफी पडल्या तर ट्रॉफी आणायच्या होत्या पण नको आणल्या मला आईसाठी एक सरप्राईज आहे आई मला एवढं तू खुश होशील बक्की लग्नाचा शालू आहे आईच्या लग्नाचा शालू आणि घरी पडून होता नाही का एक आठवण असती आणि दुसरं एक आणलंय हे आई कुणी घेतलं होतं तुला आईनेच घेतलं होतं ही एक साडी होती छान होती आईची आणखी आणले 2-3 वगैरे आई लास्ट टाइम आम्ही गेलतो नंतर आईची एक साडी आणली होती बरं का ती साडी दाखवू ती ऑरेंज तर ना त्या साडीवर ब्लाऊज राहत होता आमचं तिकडं आणि आम्ही इकडे आल्यावर आई होती त्या साडीचा आईची फेवरेट साडी होती आणि त्या साडीचं मी आता ब्लाऊज आणले हुडकून हुडकून मी सगळं घर पालतो घातलं एका कोपऱ्यात पडलं होतं हे बघा किती घाण झालं तुम्हाला दाखवतो मी घे बघ तुझं ब्लाऊज आणि ते मला नको आता बोलू जा आता मारायचा टाइम आलता तिने मला वैभव ब्लाऊज नाही आणलं तू वैभव तू साडीच का आणली बाडीच का आणली मी काय आणलं माहिती का आणखी डॉक्युमेंट्स आणले तसं काय
बापरे तिथे हिरवीन गाईज मी हे थांब भेटणार ना आई किती रुपयाची होतं का तुझी कोणी घेतली होती गाईज मी हे सगळे आणलेत ह्याच्यावर इतक्या महत्वाच्या गोष्टी लिहिलेत ना दीदीच्या बाबतीत माझ्या बाबतीत ह्याच्यावर एक ब्लॉग बनवू ह्याच्यावर एक दुसरा इतके मजा येईल त्या ब्लॉग मध्ये खूप जास्त चल हे बघा तिचं हे म्हणणं होतं या आप्याचं भांड आणायचं होतं आणि दुसरं होतं इडलीचं भांड हे आणलंय मी घरात काय का ते आणलं की दोन खान त्यातलं ते एवढं आहे माहिती का शाळेचा डब्बा नाही मला सापडला तू लक्षात नाही माझ्या अरे बाई हा कांडू घेऊ का तुझ्या पुढं अगं आणलाय तू गरज नाही सापडला बघ ना तू कुठं आहे ते. काय बाजिंदा आहेस र ते शिवाय नको देऊ. काय तुम्हाला माहिती का आईचं गंगाळा आण देव काय काय ग ह्याची मूर्ती आण काय पंचीपळा आण उदबत्ती ठेवायचं आण काय ग आणखी हे आण ते आण आणि हिचं इडली पात्र आण टिफिन आण ढोकळ्याला करायला एक भांड आण आणि आप्याचं पात्र आण पण मी जेवढं परवडतं तेवढंच आणलं गाईस गाईस मला वाटतं हे घालू का नको घालायला पाहिजे की नाही घालायला पाहिजे छपरी वाटेल ना मी इंस्टा वगैरे पण घालणार आहे गाईस लोकांना काय पण वाटू दे पण माझ्या मनाला शांती मिळाली ती माझी आठवण ठीक आहे ना 1-2 तासासाठी घालणार आहे फक्त मारते किटाणू तोंडात बघा घासती का 4-4 दिवस दात किटाणू वाली गाईस बर्थडे बॉय मी आहे का ही आहे माय काय लक्षात आई नाही ही जे चालू आहे कपड्याला इस्त्री कर पांघरूनला इस्त्री कर केसांना सरळ कर लिपस्टिक लाव काय ग मी चांगली सवय लागते ना 4 माणसात पण मी तुला एक सांग का आपण पण माझा बर्थडे जे तू का कपडा इस्त्री करायला घेतली माझा कपडा तिकडेच पडलाय आणि गाई नाही शी मला लागली ताब्या घेऊन तू पडशील का थांबवा मी आले दगड नको वापरू थांबवायला मी आले आपण नाही इन्व्हाइट केलं हा ना करायचं माझ्या आम्ही नाही इन्व्हाइट केलं कारण आम्हाला सुटक आहे ढंगचिकी ढंग कोणाला करू शकतो आपण इन्व्हाइट कोणच नाही खालच्या बिल्डिंग वाले करत का हे म्हणजे न ग बाबा तुम्ही लय मोठे माणसं आहेत आमच्या अवकात तुमच्या घरी यायची मी पण कपडे घालतो तू पण कपडे घालते आपण भेटूया लवकर आंघोळ करणारच का आता तू आई हा तर भेदभाव आहे मला गार पाणी तिला गरम पाणी आमच्या आईने वैतागली माहिती का काम करून कारण मी आला सगळा राडा टाकला हिनं पण राडा टाकला आमच्या आई हाताखाली आई करून दमली जरा आई चिवडा पण दिलाय वाव गाय आम्ही रेडी आहोत साफ करतोय मी काय म्हणतोय मला ड्रेस येत नव्हता बरं का मी कसा घातला ते मला माहिती आईने पुढे ओढले मी मागून ओढले तेव्हा घातलाय असं दिसतो आम्ही हा दुतोडा असा दिसतोय दुतोडा काय पण पण आम्हाला असं वाटतं आमचं मेकअप आयडी किंवा आमचे पर्सनल आयडी आमचे फोटो टाकणार तर लोक आम्हाला हसणार की असे काही कपडे घातले तर आणि हा मेन म्हणजे असे टोपे घातलेत वगैरे नाही का अशा आणि हे टोपे घालून आम्हाला फोटो टाकायचे तर व्हिडिओ बनवायचे तर मी असं म्हणतो की ते लोक हसतील आम्हाला नाही का इतके मॅच चोर झाले तरी पण लहान लेकरांना हे करतात पण आम्ही जसं आम्हाला वाटतं तसं वागतो आम्ही हे काय वाईट आहे का थोडीच वाईट आहे आमच्याला करत बसपण नाही आम्ही लहान आहेत खूप लहान आहेत आम्ही काय 27, 28, 25, 24 वय नाहीत आम्ही खूप लहान आहेत त्याच्यामुळे ठीक आहे काही आपली मन मर्जी करा लोकांचं काय अनफॉलो करा म्हणा डायरेक्ट होय तुला काय वाटतं तुला काय बोलायचं गाईज ही टोपी सापडली गेल्या वर्षी ही पण माझीच आहे ना गेल्या वर्षीच्या बर्थडेची आम्ही जपून ठेवली होती कारण कुठे काय माहिती बघ कुठे झालं तुझा बर्थडे केलं वाटतं केलं की काहीतरी हा काहीतरी हा गावी होत हा अक्कलकोटला होतं काहीतरी होतं गाईज चलो सेलिब्रेशन करू आणि हा मेन म्हणजे आम्हाला ओळणार नाही किंवा टुकला नाही लावणार गाईज तुम्हाला डेकोरेशन दाखवायचं थांबा एक मस्त आम्ही लाईट वगैरे लावलंय तर टुकला नाही लावायचं कारण आम्हाला सुतक आहे त्याच्यामुळे फक्त केक कापायचा आम्हाला थांब ना जरा वा हिचं ते राहतच नाही हे बघा ही मस्त थांब मी लाईट बंद करून दाखवतो ना वाव काय मस्त दिसतंय बघ ना थांबा का हे बघा असं दिसतंय लाईट सगळ्या बंद केल्यावर ते खरंच मस्त दिसतंय सगळं अंधार पडला ना आणखीन छान वाटेल असं मला वाटतंय पण बघूयात लेट्स सी आणि मी काय म्हणत होतो काय ग हा ते गावाकडे गेल्यामुळे सगळा बर्थडेचा प्लॅन वेगळाच झाला आमचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग होतं पण ठीक आहे जे होतं चांगल्यासाठी होतं असं झालंय करूया स्टार्ट आपण हॉटेलमध्ये जाणार होता 5 स्टार मध्ये नाही बाबा पण आम्ही 5 स्टार इथेच बनवले
हा मस्त झाले पण डेकोरेशन मला लई जाम आवडले. लाईट 4 चांद लावले लाईट ना माहिती का? हा, बघ हे बघ लाईट बघ इट्स नाईस गाईज इट्स नाईस. चलो ChatGPT ला विचारलं होतं. हा तरी म्हणतो इतकं चांगलं येणारच नाही बुद्धीत. आणि लाईटचं पण माझं होतं बा, हे पण मी सांगितलं तिला असं लाव म्हणून, आणि लाईटचं पण हे मी सांगितलंय. आणि हे जे होतं ना तिला माहित पण घ्यावं लागल का हो? हे जे आहे ना हे तिला माहित पण नव्हतं की हे याच्यासाठी दिलंय म्हणून. मी नंतर म्हणलं त्याला लावायचं असं. आणि लाईटचं पण मी सांगितलंय. पण कपडे कसे वाटतात आमच्या दोघांची पण तुम्हाला मला नक्की सांगा पण मध्ये. माझं तोंड काळ दिसत असेल कारण मी गावाकडून आत्ताच आलोय लय उकडायला लागले. आय केक आन्सर. आणि हा केक बघायचा मला मेन म्हणजे केक बघायचा. चल केक दाखव चल. There is not anything else specific. अरे ठीक आहे पण दाखव जे आहे ते आहे दाखव. मला सगळ्यांना म्हणतात तू केक बनवायला तरी टाक की अगं भावाचा बर्थडे. कोण म्हणत होतं? सगळेजण. मला मॅमने पण विश केलं माहिती त्या बल्लू मॅमने. हे बघ हा बघायचंय मला एक्साइटेड मी याच्यासाठी दाखव. पण ती घरी बनवला आणि तिथे अगं घरी मग जरी मग ही बनवलं कशाला आणायची गरज होती तुझी? असंच म्हणलं तुझी मन राखा नाही तर बसायचा रडत माझा केक कुठे. पागल फोटो तरी काढून ठेव ना यार. हे काय नाही चित्र यार. आवडत, हे नाही आवडत माहिती का छान लागतं ते मला खायचंय. राहू दे ना ढगण गाईस ढगण तिकडे ओय पाऊस लागली लाईट. ओ माय गॉड. गाईज लाईट लावली आम्ही पाऊस लागला ती काय नाही होणार ना. काय माहिती. लवकर उरकावं लागेल चल लवकर चल. आई पुढे बस की ऑडियन्स मध्ये बसायचं असते टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे म्हणायला. गिफ्ट काय आणलं मला तू सांगायची पिशीत पुढे तिला थोडाच केक घ्यायचा बटन. मोठं गिफ्ट आणलं की मग केकचा तुकडा मोठा मिळतोय. लाडू करून जास्त का गिफ्ट म्हणजे बंदूक कोणाचं जीपीशी पाहिजे मला. मागले म्हणजे माती पाहिजे मला जीपीशी उपर राहायची. न्यामाटी सुतक आहे आम्ही सुतक आहे म्हणून कोणाला बोलवलं पण नाही. लायटर आणखी हे नसते लायटर आहे ना. हा ते पिती माहिती आहे बिड्यावर येते. टाळ्या वाजव की हॅपी पण म्हणायचं असतंय. मग काय म्हणलीस मोठ्याने बोलचे आवाज नाहीत मला. केकचा तुकडा कमी भेटेल बघ काय. चल चल सॉरी काय मन की आय मला वाटतं फॅन बंद कर बघ. एसी आपण एसी बंद कर रिमोट तिथंच आहे बघ तिथंच आहे. आमा केक सोबत माझे फोटो काढायचे होते यार. काय ग तिथे का तिथे काय आहे ग बसला हॅपी बर्थडे वैभव दादा केक कापायचं मला ना. गाईस लिटरली तेच झालंय आमच्या सोबत. म्हणते हॅपी बर्थडे मला. मी यांना कापणार हा. हा Happy birthday to you. काय विश मागायची मन की आया. Happy birthday to you. Happy birthday to you. आम्हाला ते चालतच गेलं थोडं. आमचा भाऊ तुम्ही लावते काय मग मला काय आवडत आता मला पण हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे. सिरियसली असं एक काप माझा एक काप चल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू डिअर वैभव. हे आहे मला कधीच मिळाला नाही तिला. तिच्या याचं आतमध्ये टाकायचं काय छान झालं. नाईस केक. लोक सकाळी बनवलाय तो मी. मस्त झालं खूप मस्त झालं की. मग ह्याच्यापेक्षा आवडला किती खर्च आला बनवण्यामध्ये. 40 रुपये. आणि हे 250 रुपयाचा. बापरे. हे चला सगळेजण या लाईन मध्ये केक न्यायला. आईला नाही कमी द्यायचा आईचा आवाज निघत नव्हता. बापल्या बंटी तुम्ही काय आणलं. आई पकड. छान काय छान गाईस असं आमचं सेलिब्रेशन झालंय. पण होय एक राहिले की डंगडुंग टुकडुंग गाईज आता वाजले तर रात्रीचे किती वाजले थांब दाखवतो मी तुम्हाला.
प्रूफ सहित दाखवतो. मी खोटं बोलणाऱ्यातला माणूस नाही. हे बघा किती 22 म्हणजे किती असेल 10 वाजून 33 मिनिटं झालेत हा. आणि आम्ही सगळे जेवण वगैरे सगळं झोपलो होतो. ठीक आहे, आमचा ब्लॉग एंड करायचा आमचं लक्षात नाही, पण आता लक्षात आलं. आणि ही बघा काय करतोय, काय सगळं तिथे दाखव. चिवडा, आताच तर पोटात दुखत होतं ना. बापरे, काय टाकलं त्याच्यामध्ये. टोमॅटो. तू आताच किती मोठे केक, करंजी, बालूची आई, लाडू खाल्लंय, वरण भात खाल्लं. आणि मला तुम्हाला एक सांगायचं राहिलं की मी आज पुण्यामध्ये ना स्वामीनारायण मंदिरात पण गेलतो आणि दगडूशेठला भेट गेलतो आणि बाजीराव मस्तानी पण गेलतो. आतमध्ये नाही गेलो बाजीराव मस्तानीच्या. मी दगडूशेठला खूप मजा आली आम्हाला. बाहेर होतो आम्ही आणि वटी भरायला गेलो तिची. अगं शनिवार वाड्यात. हा, शनिवार वाड्यात काय नाही, तर आतमध्ये नाही गेलो आम्ही. तर स्वामीनारायण मंदिर खूप छान आहे गाईस, तिथून तुम्ही नक्की जावा. आणि तिथून सुरुवात केली बर्थडेच्या दिवसाची आणि इथं एडिटिंग करतोय. तर असा होता. आणि आता माझी कमेंट आली की दादा मी तुला स्वारगेटला बघितलं आज. आणि मी स्वारगेट गप ना तिच्या लागतोय ना किती म्हणलंय. माणसाला 2 दिवस डोळा लागायचा नुसतं वाच झोपते. लागतंय बघ ना योग्य, तू बघ बरोबर. माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, लगेच डाग पडतो नाही का, म्हणजे त्या वन पडतो. तिच्या काय मग अशी मला खंजिशने चापड मारली माहिती तिनं. बर्थडे दिवशी मारलंय मला, बर्थडे दिवशी. तिथे बघ ना, तू काय लोकांना मारती वय. तर काय हा ब्लॉग इथे सेंड करू आपण. तुम्हाला आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, हाईप करा आणि कमेंट वरून नक्की सांगा. बाय गाय सगळ्यांना. थँक्यू सो मच ऍडव्हान्स मध्ये. मला माहिती तुम्ही कमेंट मध्ये मला हॅपी बर्थडे म्हणणार इथं ऍडव्हान्स मध्ये. थँक्यू सो मच. बाय कर गाईजला. पप्पी दे. बाय. केक नाही पप्पी, पार्टी पण नको.